भडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कसगाव येथे गट नंबर 189 त्या शिवारामध्ये एक महादेवाचं मंदिर होतं। त्या ठिकाणी 23/2/2025 रोजी पहाटे मंदिराची चोरी झाली होती। त्या अनुषंगाने आम्ही संशयितावरती तेव्हापासूनच पाळत ठेवून होतो। तसेच काल दिनांक 21/3/2025 रोजी कसगावमध्ये पुन्हा मंदिर चोरी झाली। त्यामध्ये आम्ही एका संशयिताला उचललं आणि त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली। त्या याच्यामध्ये 5,000 रुपयांनी एम्प्लिफायर गेला होता, तो त्यांनी काढून दिला। 3,000 रुपये रोखाने एम्प्लिफायर काढून दिला। त्याच्यामध्ये त्याचा जोडीदार जो आहे बावरी नावाचा, मिथुन बावरी, ज्याच्यावरती आमचं लक्ष होतं, तो पण ह्या कालच्या गुन्ह्यामध्ये होता। त्याला पण आम्ही उचललं आणि त्याने पहिल्या गुन्ह्याची सुद्धा गुन्हा रजिस्टर नंबर 66/2025 ची सुद्धा कबुली दिलीत आणि कालच्या गुन्ह्याची कबुली दिलीत। दोन्ही गुन्ह्यातला मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे। यामध्ये अजून काही आरोपी आहेत काय याबद्दल आम्ही अजून आणखी तपास करत आहोत आणि दोन्ही आरोपींना सध्या आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 3 ते 4:30 वाजेच्या दरम्यान भडगाव तालुक्यातील कसगाव शेतशिवार शेतगट क्रमांक 189 रेल्वे पुलाजवळील संजय चिला पाटील यांचे शेतातील महादेव मंदिरातील पंचधातूची वस्त्रे, पंचधातूचा नाग, पंचधातूचे त्रिशूल असे लबाडीच्या इराद्याने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचे तपासात भडगाव पोलीस असतानाच घटनास्थळाचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच त्या प्रकरणात संशयित असलेल्या संशयितावर भडगाव पोलीस पाळत ठेवून होते। तसेच त्यानंतर लागलीच दिनांक 20 मार्च 2025 रोजी रात्री 11 ते दिनांक 21 मार्च 2025 रोजी पहाटे 5:30 वाजेच्या दरम्यान भडगाव तालुक्यातील कसगाव गावातीलच भास्कर नगर मधील महादेवचे मंदिरात यातील संशयित आफिक मेहतर राहणार कसगाव याने 8,000 रुपये रोख व एम्प्लिफायर असे चोरी केल्याने भडगाव पोलीस स्टेशनला फिर्यादी अर्जुन शिंदे वय 45 भास्कर नगर राहणार कसगाव जिल्हा जळगाव यांचे फिर्यादीवरून संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपासात गोपनीय माहितीवरून संशयित इसम नामे आफिक मेहतर याचे बाबतीत माहिती काढून त्यास त्याचे घरी जाऊन भडगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन भडगाव पोलीस स्टेशन येथे आणले असता त्यास गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन अधिकची विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुली देऊन त्यास पुन्हा इतर साथीदाराबाबत विचारपूस केली असता भडगाव पोलिसांनी पाडत ठेवलेल्या संशयित इसम मिथुन सिंग बावरी हा देखील माझ्या सोबत मंदिरात चोरी करण्यासाठी होता याबाबत त्याने सांगितल्याने त्यास देखील त्याचे राहते घरून ताब्यात घेण्यात आले व संशयित मिथुन सिंग बावरी याने देखील गुन्हा केल्याची कबुली दिल्याने दोघा संशयित आरोपींना भडगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 21 मार्च 2025 रोजी अटक करण्यात आली। सदर चोरी गेलेला मुद्देमाल हा चोरट्यांनी अज्ञात इसमाकडे घेऊन जाऊन विक्री करून टाकलेला आहे। त्यांना विक्री केल्याचे पैसे मिळाले होते ते घरी ठेवलेले असल्याने ते एकूण 31,000 रुपये रोख व एम्प्लिफायर असे या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले असल्याची माहिती आज दिनांक 22 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी पोलीस स्टेशन येथे दिली आहे। या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक सुनील सोनोने, सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर सोनोने, पोलीस कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकर, पोलीस कॉन्स्टेबल सुनील राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी पाटील यांनी केला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर सोनोने हे करीत आहेत। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका।